हॅलो एव्हरीवन, माय नेम इज पूजा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वॉन्ट्स टू कुठे वापरतात. त्याआधी व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिले बघणार आहोत वॉन्ट. आता आपण बघणार आहोत वॉन्टचा उपयोग. वॉन्टचा उपयोग नेहमी एखादी गोष्टीची मागणी करण्यासाठी केला जातो. जर सब्जेक्ट ही, शी, इट, नेम असेल तेव्हा वॉन्ट्स वापरतात. आणि जर सब्जेक्ट आय, यू, वी, दे असेल त्यांच्यासोबत वॉन्ट वापरतात. काही एक्झाम्पल पाहूया. त्याला नवीन मोबाईल हवा आहे. ही वॉन्ट्स अ न्यू मोबाईल. मला पेन हवा आहे. आय वॉन्ट अ पेन. राधिकाला नवीन स्कूटी हवी आहे. राधिका वॉन्ट्स अ न्यू स्कूटी. आता आपण प्रश्नार्थी वाक्य बनवायला शिकणार आहोत, म्हणजे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस. फॉर्म्युला. सर्वात पहिले घ्यायचे डू डज प्लस सब्जेक्ट प्लस वॉन्ट प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस बनवण्यासाठी डू डजचा वापर केला जातो. डूचा वापर नेहमी आय, यू, वी, दे यांच्यासोबत केला जातो. डजचा वापर नेहमी ही, शी, इट, नेम यांच्यासोबत केला जातो. आणि इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस बनवताना सर्व सब्जेक्टसोबत वॉन्ट वापरतात. काही एक्झाम्पल पाहूया. तुला 100 रुपये हवे आहे का? डू यू वॉन्ट 100 रुपीज? राधिकाला नवीन स्कूटी हवी आहे का? डज राधिका वॉन्ट अ न्यू स्कूटी? त्याला नवीन मोबाईल हवा आहे का? डज ही वॉन्ट अ न्यू मोबाईल? आता आपण बघणार आहोत वॉन्ट टू. सर्वात पहिले बघणार आहोत वॉन्ट टूचा उपयोग. वॉन्ट टूचा उपयोग नेहमी इच्छा व्यक्त करण्यासाठी केला जातो. आता आपण बघणार आहोत वॉन्ट टूची वाक्य ओळखायची कशी. मराठी वाक्याच्या शेवटी करायचं आहे किंवा च आहे असे येते. फॉर्म्युला. सब्जेक्ट प्लस वॉन्ट टू प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. जर सब्जेक्ट ही, शी, इट, नेम असेल तेव्हा वॉन्ट्स टू वापरतात. आणि जर सब्जेक्ट आय, यू, वी, दे असेल तेव्हा वॉन्ट टू वापरतात. काही एक्झाम्पल पाहूया. तिला इंग्रजी शिकायचं आहे. शी वॉन्ट्स टू लर्न इंग्लिश. मला तुम्हाला भेटायचं आहे. आय वॉन्ट टू मीट यू. त्याला अभ्यास करायचा आहे. ही वॉन्ट्स टू स्टडी. आम्हाला क्रिकेट खेळायचं आहे. वी वॉन्ट टू प्ले क्रिकेट. आता आपण प्रश्नार्थी वाक्य बनवायला शिकणार आहोत, म्हणजे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस. फॉर्म्युला. सर्वात पहिले घ्यायचा डू डज प्लस सब्जेक्ट प्लस वॉन्ट टू प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. आता डू कोणासोबत वापरतात आणि डज कोणासोबत वापरतात आपण हे वॉन्टमध्ये शिकलेलो आहोत. तर आता काही एक्झाम्पल पाहूया. तुला क्रिकेट खेळायचं आहे का? डू यू वॉन्ट टू प्ले क्रिकेट? त्याला इंग्रजी शिकायचं आहे का? डज ही वॉन्ट टू लर्न इंग्लिश? त्याला कॉलेजला जायचं आहे का? डज ही वॉन्ट टू गो टू कॉलेज? आय होप तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करा.